यमुनेचं पाणी हाती घेऊन ते ओंजळीतून अर्ध्यार्पण करण्यासाठी दादानं योद्धाचा वेश खाली उतरवला. एक साधं अधैर्य धारण केलं. दिग्विजयातील युद्धात सतत शस्त्र चालवल्यामुळं सतेज झालेलं त्याचं पुष्टदंड उघडे पडले. त्याच्या नितळ हाताच्या ओंजळीतून यमुनेचं नितळ पाणी खालच्या निरुंद नितळ पात्रात पडू लागलं. ओम भूर्भुवः स्वः. त्याचे डोळे मिटले गेले. गहन गंभीर गायत्रीचे ध्वनी गिरीकंदरात घुमून प्रतिध्वनी होऊ लागले. हिमालयाचा धवल वर्ण अधिक तळपत होता की त्याच्या उघड्या दंडांच्या अभेद्य कातड्याचा सुवर्णवर्ण तेच मला समजेना. तो दिग्विजयी सेनापती आहे की सर्व संगत त्याग केलेला आत्मनिग्रही संन्यासी तेच उमगेना. यमुनोत्रीजवळ एक दिवस राहून पुढं गंगोत्रीची यात्रा सुरू झाली. इथं मानवी कोलाहलाचा स्पर्शही नव्हता. निश्चल हिमालयाच्या अंगावरून कोसळणाऱ्या प्रपातांची घरघर ऐकू येत होती. तेवढीच. हिमालयाच्या पायथ्याशी कोण आणि कसला दिग्विजय करणार? इथं यात्राच करावी लागते. गंगोत्रीवरील विख्यात भगीरथीला आली. पात्रात स्नान करून आमचा दिग्विजयी नायक त्या शिलेवर बसला. घटकाभरानं उठून गंगेच्या आटोपशीर पात्रात उभा राहिला. त्याच्या पाठीची सुवर्ण ढाल सूर्यकिरणात तापू लागली. मान उंचावून तो एकटक सूर्यबिंबाकडंच पाहत होता. सगळं कसं शांत शांत होतं. क्षणभरच मला वाटलं की मानवांची खेळणी गरगर फिरवणारं कालचक्र इथंच थांबावं. गगनभेदी पराक्रमाचा, अनिंद्य चारित्र्याचा, निष्कलंक सौंदर्याचा मूर्तिमंत उभा राहिलेला माझा अशरण अडीक वसुदादा तसाच राहावा. त्याच्या माथ्यावर सहस्र रश्मी सूर्य तसा तळपत असावा. त्याचे चरण धुणारी गंगा आपल्या खळखळीतून जयतू जयतू कर्ण म्हणत राहावी. पर्वतातील हिमालयाजवळ मानवातील हिमालय तसाच हात जोडून उभा राहावा आणि कालचक्र थांबावं. 3 दिवस गंगोत्रीवर राहून आम्ही बदरीद्वाराशी आलो. मार्गात अनेक शिवलिंग होती. त्यावर फूल अर्पून शोणितपुराहून हरिद्वारात आलो. हरिद्वार हे शरयूचं उगमस्थान होतं. आमच्या दिग्विजयी प्रवासातील ते अखेरचं नगर होतं. उत्तर दिशाही संपली. आता हस्तिनापूरची वाटचाल. संग्राम, युद्ध आणि प्रवास यांनी थकल्या भाकल्या शरीरानं आम्ही मनांना विश्राम शरयूला वंदन करून आम्ही हस्तिनापुराकडं चालू लागलो. वैशाख संपत आला होता. नगराबाहेर पडून 6-7 मास लोटले होते. या कालात हस्तिनापुरात काय काय घडलं हे आम्हाला कळलं नव्हतं. माझं मन तर नगराच्या दिशेनं अनावर ओढ घेत होतं. युद्धाच्या धामधुमीत मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी पडलेल्या कुटुंबियाच्या स्मृती आता उफाळून आल्या होत्या. मनाभोवती दाटून फेर धरीत होत्या. हरिद्वाराहून गंगा पार करून आम्ही हस्तिनापूरच्या सीमेवर आलो. 6 मासानंतर ते राजनगराचं पहिलंच दर्शन आमच्या मनात संमिश्र भावनांची अगणित कारंजी उडवीत होतं. आमचे शूर सैनिक अग्रभागी पदातीमध्ये अश्वसाद व सर्वात शेवटी गजदल अशी आकर्षक आणि नेत्रसुखद रचना करून आमच्याच आगमनाची वाट पाहत होते. नगरातून दिग्विजयी सैन्याची विजययात्रा निघणार होती. चित्रकाराकडून सर्व हत्तीच्या सोंडा, गंडस्थळ, कान वगैरे भागावर मध्यंतरीच्या काळात सुंदर रंगीत कुसर कोरून घेण्यात आली होती. पाठीवर डौलदार सुवर्णी अंबाऱ्या चढवण्यात आल्या होत्या. माहुतांनी युद्धवेश टाकून सुंदर राजवेश परिधान केले होते. त्यांच्या हातातील अंकुशांना सुवर्णाचा वर्ख देण्यात आला होता. घोड्याच्या पाठीवर सुवर्ण वेलबुट्टीची तळपणारी पालानं चढवली होती. कातडी वेग काढून टाकून रेशमी धाग्यांनी तयार केलेले दोरखंडाचे भगवे आकर्षक वेग चढवण्यात आले होते. हत्ती, घोडे यांची सारी पदकं पुष्पमालांनी सजवून त्यांच्या माथ्यावर कुंकुम उधळलं असल्यामुळं ती चटकन दृष्टीत भरत होती. योद्ध्यांनी लोहत्राण उतरवून रेखीव राजवेश घातले होते. त्यांच्या हातातील खड्ग, भाला, त्रिशूल याची धारदार पाती सूर्योदयाच्या किरणात झमाझम तळपळून हस्तिनापुरकरांना जणू सांगत होती, उठा, या दिग्विजयी सेनापतीचं स्वागत करा. या सर्व दिग्विजयात बाण हे शस्त्र आम्हाला अत्यंतिक उपयोगी ठरलं होतं. म्हणून सैन्याची रचना सर्व
पथक प्रमुखांनी कौशल्यानं बाणाच्या आकाराचीच केली होती. या बाणाचं अग्र आता हस्तिनापूरच्या उदरात घुसणार होतं. आमचं स्वागत करण्यासाठी नदीकिनारी सीमेवर केवळ 3च व्यक्ती आल्या होत्या. राजा दुर्योधन, अश्वत्थामन आणि सत्यसेन. हात उंचावून झपाझप चालत येताना हसत पायांखालची वाळू तुडवीत आपण युवराज आहोत हे विसरून दुर्योधनानं अंगराजाला कडकडून गाढ आलिंगन दिलं. हातातील टपोरी पुष्पमाला त्याच्या गळ्यात घालण्याचंही स्मरण त्याला क्षणभर राहिलं नाही. नंतर ती त्यानं दादाच्या कंठात चढवली. एक निशिगंधाची लहान माला मनगटात बांधताना तो थरथरत्या घोगऱ्या स्वरात म्हणाला, अंगराज, आज माझं स्वप्न साकार झालं. एक दिशा घेऊन दिग्विजय करणाऱ्या पांडवांना आता कळून येईल की या 4ही दिशांना एकदम दिग्विजय करणाराही कोणीतरी या आर्यावर्तात जिवंत आहे आणि तो कौरव युवराज दुर्योधनाचा सखा कर्णच आहे. त्याच्या अधैर्याचं वस्त्र गंगेच्या वायूत लहरीमुळं फुगलं होतं. काही न बोलता दिग्विजयी सैन्याचा सेनापती मात्र मंद हसला. अश्वत्थाम्याच्या मस्तकावर नेहमीच्या सारखं पांढरं वस्त्र नाही हे पाहताना भुवया उंचावून त्यानं गुरुपुत्राला आलिंगन देताना विचारलं, अश्वत्थामन, आजचं तुझं वस्त्र काशायवर्णी का? कर्ण, तुझ्यासारख्या दिग्विजयी योद्ध्याचं स्वागत करायला वैराग्याचं निदर्शक असलेलं धवल वस्त्र कसं पांघरून येईन मी? त्यासाठी अलिप्त वैभवाचं निदर्शक हे काशायवर्णी वस्त्रच मी निवडलं आहे. आज प्रथमच मी माझ्या मस्तकावरच्या वस्त्रात परिवर्तन केलं आहे. आवडलं नाही की काय तुला हे वर्ण? तसं नाही, मलाही तो वर्ण आवडला आहे. सत्यसेनानं पुढं होत दादांच्या चरणांना हात लावला. काय सत्यसेन? गृही द्वारी सर्व कुशल? या 6 मासात कुटुंबियांचं कुशल विचारणारा तो पहिलाच प्रश्न होता, तोही सत्यसेनाला. सर्व कुशल महाराज, सत्यसेन विनयानं उद्गारला. दुर्योधनाच्या हातात एक हात गुंफून बाणाकार सैन्यरचनेच्या मुखाग्राजवळ अंगराज मंद मंद पावलं टाकीत चालत गेला. त्याच्या दुसऱ्या हाती कुरुंदाचा मानबिंदू असलेला, सर्व राजांना धूळ चारलेला पुरातन असा तो राजदंड. तो मानबिंदू सूर्योदयाच्या कोवळ्या किरणात तळपू लागला. राजयात्रेची सर्व तयारी गंगाकिनारी झाली होती. वर्षा ऋतूच्या आगमनाच्या चाहुलीनं चातक पक्षी उत्कंठतेने कदंब वृक्षाच्या गर्द पर्णझडीतून आकाशात झेपावताना भेदकपणे कर्कशत होते. वर्षा ऋतू येणार होता. आपल्या जलसंपत्तीचं दान मुक्त हस्तानं जगाला करणारा हा वर्षा ऋतू तर मला सर्व ऋतूत दानशूर वाटत आला होता. रांगोळीने शुभसूचक स्वस्तिक चिन्ह काढून बाणाकार सैन्यरचनेच्या मुखाग्रावर सेनापतीचा रथ उभा राहील अशी सूचना आयोजकांनी केली होती. त्या स्वस्तिक चिन्हाच्या 4ही फाटे मिळणाऱ्या बरोबर मध्यबिंदूवर दादा उभा राहिला. त्याच्या मागं अफाट चतुरंगदली सेना सागर बाणाचा दंड आणि शेपटाचा आकार करून उभा होता. एक सजवलेला रथ घेऊन राजसारथे प्रतिकामन सामोरा आला. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची व्यवस्था असतानाही 5च घोडे जोडले होते. ते सर्वच धवलवर्णी होते, पण मोकळी असलेली पहिली जागा पटकन जाणवत होती. का प्रतिकामन? रथाला 5च घोडे का? स्वस्तिकात उभ्या राहिलेल्या सेनापतींनी कपाळ उंचावीत विचारलं. या रथाची ही प्रथाच आहे. पूर्वी हा रथ राजमाता कुंतीदेवी उपयोगात आणीत होत्या. तेव्हापासून सर्व सारथी याला 5च घोडे जोडत आले आहेत. म्हणून मीही तेवढेच जोडलेत महाराज. प्रतिकामन थरथरत होता. आपला काही अपराध नाही हे त्याला सांगायचंच असावं. मग इथं आणण्यासाठी राजवाड्यावर तुला दुसरा रथ सापडलाच नाही की काय? अंगराज, तसं नाही. राजवाड्यावर तसे शेकडो रथ पडले आहेत, पण मीच प्रतिकामनला तशी आज्ञा दिली होती. तुझं सर्व नगरजनांना दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी कुठल्या तरी रथाच्या छताचा घुमट काढूनच टाकावा लागणार होता. काढायचाच तर मग तो राजमाता म्हणवणाऱ्या कुंतीचा रथाचा काढला तर काय बिघडलं? राजा दुर्योधन हसत म्हणाला. त्याचे घारे डोळे चमकत होते. छान युवराज, तितक्या काटेकोरपणं मी माझे सैनिक मरू देण्याचं टाळलं आहे. तेवढ्याच बारकाव्यानं तू राजवाड्यावरचा अचूक रथ निवडून कुरूंचा एक रथ वाचवला आहेस. पण 5 घोड्यांनी तो विशोभित दिसतो हे तुझ्याही लक्षात कसं काय आलं नाही? ती एकच अपूर्णता मीच आता भरून काढतो.
माझा वायुजित त्याला जोडून टाकून स्वस्तिकाच्या मध्यातून बाहेर येत अंगराजानं माझ्या हातातील वायुजिताचे वेग धरून त्याला ओढत नेऊन स्वतःच्या रथाच्या मोकळ्या जागेवर बांधला. इतर 5 घोड्यांपेक्षाही तो आर्यवर्ताची भरारी मारणारा दमदार वायुजित काकणभर उंचच दिसू लागला. देशोदेशीच्या पराभूत राजांनी चढवलेली विविध आकारांची आभूषणं, सुवर्ण तारांची पालानं, मस्तकावरच्या अनेकरंगी पिसांचा मस्तक तुरा व हिमालयाच्या निथळणाऱ्या हिमासारखा शुभ्रवर्ण यामुळं तो कुणाच्याही डोळ्यात चटकन भरला असता. कुणाचीही दृष्ट लागावी एवढा तो देखणा दिसत होता. रथ स्वस्तिक चिन्हावर उभा राहिला. नेहमीप्रमाणे या राजयात्रेतही आपल्या प्रिय बंधूचं सारथ्य करावं म्हणून मी रथ निडावर चढू लागलो. मला थोपवत वसुदादा म्हणाला, शोन, आता तू सारथी नाहीस, या दिग्विजयी सेनेचा उपसेनापती आहेस. वर ये आणि हा राजध्वज हाती धर. सारथ्य सत्यसेन करील.